वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांना देण्यात आली आहे, तर भरणेंकडे असलेलं क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलं। कोकाटे यांची मंत्रिपदावरून गच्छंती न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। विधान परिषदेमध्ये रमीचं नाव मांडणाऱ्या आणि शेतकऱ्यांबद्दल आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद बदलण्यात आलंय। कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना आणि भरणेंकडचं असलेलं क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलं। कोकाटेंबद्दल रोष असल्यामुळे त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यापुढे बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला। जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता, त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही, याच्यावर कारवाई होईल। एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे। नाही नाही अजिबात नाही। आय एम व्हेरी हॅपी। क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोय।